संगमनेर दि14 प्रतिनिधी अल निनोचे संकट घालवणं भरपूर पाऊस पडू दे अशी प्रार्थना विश्वगौरव पप्पू गगनगिरी महाराजांच्या चरणी आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या नाम सप्ताहाचे रूपांतर चांगल्या पावसात होऊ दे अशी प्रार्थना करीत जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्रैवार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाला शुभेच्छा दिल्या। तालुक्यात गुंजाळवाडी येथे पप्पू स्वामी गगनगिरीजी महाराज भक्त परिवाराचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास मंत्री विखे पाटील यांनी भाविकांशी संवाद साधला। रामायणाचार्य रामराव महाराज रोक यांच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करण्यात आले। खासदार राजाभाऊ वाजे अमोल खताळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। अधिक मासाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सप्ताहाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल गगनगिरी महाराज भक्त परिवाराचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की या नाम सप्ताहातून आपण चांगला पाऊस पडावा म्हणून प्रार्थना करावी। मागील वर्षी मे महिन्यात पाऊस सुरू झाला होता, यंदा जून महिना संपला आला तरी पाऊस नाही। अल निनोच्या संकटाचा मोठे संकट सांगितले आहे, त्यामुळे धरणातील पाणी साठे आरक्षित करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। सिंचनाचे सर्व आवर्तन थांबविण्यात आले असून सर्व पाणी 31 ऑगस्टपर्यंत राखून ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार अमोल खताळ पाटील यांचा सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीप शिंदे आणि आयोजक आबासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। हे परप्रांतातले लोक येतात, काळे काळे लोक लांबून ड्रायव्हरला बक्षीस देतात, साईबाबाची आरती मिळाली पाहिजे, साईबाबाची आरती मिळाली पाहिजे, आमचे चला आरती चुकली पाहिजे। तुम्ही वेळ सगळे संपवायचं आहे, कोणी उठवायला अंतर परस्परे आरती न करता गेला तर तुमची दोन कोरे टायर असले तरी हनुमानजी एकाच गदेच्या तळाच्या उडून गेले। आरती करून गेला ना, चारही पंक्चर होऊ द्या तरी आमचा मारुती राया। उपस्थित बंधू भगिनींनो, पहिला आपला अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला समनापूरला। खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील साहेबांनी त्यावेळेस आपल्याला आशीर्वाद दिले। साहेबांनी बरीच यंत्रणा त्यावेळेस पुरवली होती सगळे करण्यासाठी, आणि प्रत्येक सप्त्याला उपस्थित राहणारे आपले नामदार साहेब आहेत। आपले राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपले पालक आहेत। आपले पालकमंत्री या ठिकाणी येत असताना त्यांचं त्याच दर्जाने स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे। शेवटी सरकार आणि धोरणांची सत्ता आणि राजसत्ता या तिन्ही सत्ता जर एकत्र आणल्यात एक वेगळं मॉडेल तयार होईल, त्याचा प्रयत्न नामदार साहेब सारखे करतायत, ते आज आपल्याला लाभले। तालुक्याचं भूषण स्वामी गगनगिरी महाराज यांच्या सप्ताहाकडे जाऊन शुभेच्छा देण्याचे मला स्वतःच बरोबर सत्तामध्ये भाविकांसाठी लोक असलं पाहिजे, ऋषितुल्य माणसं आहेत ते आपण विचार ऐकतो। महाराष्ट्राचा एक समृद्ध वारसा आदरणीय रामराव महाराज यांना लाभलेला आहे। संप्रदायाला वारकरी संप्रदायामध्ये समाजाचं रक्षण करण्यासाठी, समाजाचं प्रबोधन करण्यासाठी जी काही ठराविक लोक राज्यामध्ये काम करतात, त्यामध्ये आदरणीय परमपूज्य रामराव महाराज रोक यांचं नाव माझ्या दृष्टीने सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहे। मी परम आदरणीय विश्वगौरव भूषित परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या चरणी त्यांना नतमस्तक होतो। रामायणाचार्य हरिभक्तपरायण आदरणीय रामराव महाराज जोग यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करतो। या सप्त्याच्या आयोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला, त्यामुळे तर दिलीपराव आहे, शिंदे आहेत, आबासाहेब थोरात आहेत, असंख्य लोक आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि महाराज एकच विनंती आहे, ते अल निनोमुळे पावसाचा फार पत्र झाला,
आज आम्हाला सगळ्या धरणाचं पाणी सिंचनाकरता थांबावं लागलं. सगळ्या धरणाचं पाणी फक्त पिकासाठी जाता आजपासून राखून ठेवलेलं आहे. गेल्या वर्षी मेमध्ये पाऊस झाला, धरणामध्ये पाणी आलं. आता आपण जून संपत आला आणि अल निनोचा परिणाम गंभीर स्वरूप धारण करतोय. माझी आपल्याला नम्र निवेदन आहे आणि परमात्म्याने परमपूज्य नरसिंहगिरी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करणार आहे की अल निनोचा जो आलेला परिणाम हा आपल्यावरचा संपला पाहिजे आणि भरपूर पाऊस पडला पाहिजे अशी माझ्या पाण्याशिवाय पर्याय नाही. पाणी हे जीवन आहे आणि हा नामसप्ताह या ठिकाणी होतोय. मला वाटतं सप्ताहाचं रूपांतर त्या पावसात झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून नमस्कार करतो.